आलेलो आहे आपण सैराट मूवीच्या जिथे गाण्याची शूटिंग झाली होती तिथे आलेलो आहे. वाव छान आहे. असं मंदिर आहे पूर्ण, इतकं सुंदर आहे, मस्त बघून छान वाटलं. इथं फायनली आम्ही आलेलो आहे पंढरपूरला आणि बघू शकता मंदिर तिकडे आहे, नदी आहे, चंद्रभागा नदी का ही ना. चला यायला तर नुसतं चाललंय आंघोळ करायची. छोटे पितळाचे भांडे पहा ना सगळे. विठ्ठलाचं मंदिर बघू शकता. इथं मोत्या मी इथं विठ्ठलाची मूर्ती घेतलेली आहे छोटी मंदिरात ठेवायला. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजपासून आमची ट्रॅव्हलिंगची जर्नी सुरू होते. आजपासून आम्ही ट्रिपला चाललेलो आहे. तर देवाची पूजा पण झाली आणि आता वाजली 4 एकदम तुम्हाला दाखवते. तर 2ला उठून सगळं आवरलं. तिथे आता 4 वाजलेले, बरोबर 4लाच निघायचं होतं आम्हाला. 4ला 10 मिनिट कमी आहे. तर आता आम्ही निघू आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला सांगेलच. आणि देवाची पूजा पण करून घेतली. किचन पण पूर्ण आवरून घेतलेलं आहे बघू शकता. भांडे सगळे क्लीन करून डिशवॉशरचे भांडे लावून बॅग सगळ्या रात्रीच टाकून घेतल्या. आता गॅसचं बटन ऑफ करून देते. बाकी सगळं बघितलं आणि सगळं आवरलेलं आहे. कियारांचं आवरलं. चला परत आम्ही इथे बसलेलो आहे. इथे कियारा, इथे मागे विहार आणि मस्त आता निघू आम्ही. हो ना कियारा, लॉंग रूट आहे तर पुढे गेल्यावर सांगतेच तुम्हाला.
आता आम्ही ना पंढरपूरकडे इकडे चाललो आणि आईला अहमदनगर आता सोडलो आईला नगर. आवाज येत नसेल माईक लावा लागेल. थांब डॅडी गेले. इथे चहा पिण्यासाठी थोडंसं थांबलो. म्हटलं थोडं थांबू. इतकी थंडी ना बापरे. गाडीमध्ये थंडी नाही वाजत पण अशी खूप थंडी वाजते. तर पंढरपूरपर्यंत तर मी माझा ब्लॉग कंटिन्यू करणार. त्याच्यानंतर मस्त दर्शन वगैरे करून तिथे ब्लॉग संपवणार आणि पुढची जर्नीचा ब्लॉग सुरू करणार. तर आता सांगून देते तुम्हाला. 1 मिनिट गाडी जाऊ द्या. तर आता सांगते आम्ही चाललेलो आहे वॅकेशनला, मोठ्या ट्रिपला साऊथ इंडिया म्हणजे आपलं कर्नाटक, म्हैसूर, उटी वगैरे. आता सांगते ह्या ब्लॉगमध्ये. तिकडे चाललेलो आहे. ती जर्नी पूर्ण करणार आहे उडुपी. तर मी इतके दिवस सांगितलं नव्हतं कुठे जाणार पण आता सांगते की आम्ही चाललेलो आहे कर्नाटकमध्ये आणि तमिळनाडूच्या आसपास म्हणजे उटी वगैरे सगळं तिकडचं बघणार. आणि मग मस्त फिरून मग जमजस्त तारकर्ली वगैरे तिकडून मग इकडे येणार आपल्या नाशिकला. तर अशी जर्नी आहे. आता तर चालली पंढरपूरला आणि मग तिथून पुढचा प्रवास ठरू काय आणि तिथे मी ब्लॉग संपवेल पंढरपूरला. आणि आता वाजले 8:30 एकदम. आता चहा वगैरे घेतो, नाश्ता घेतो. चहा दिलाय वैभवने. चहा तुला चहा प्यायचा का? मस्त गरम गरम चहा. तर इथे बोर्ड दिसत असेल तुम्हाला, पंढरपूर आणि सोलापूर आणि विजयापुरा बघू शकता. इथे थांबलोय आम्ही टोलच्या इथे. तर फास्टॅग आमचं म्हणजे हे होत नाहीये तिथे. तर तेच वैभव बघायला गेली ऑफिसमध्ये. तर आम्हाला ना तसंच दिलं त्यांनी की जा, तसंच सोडून दिलं. आता तरी वैभव गेली ऑफिसमध्ये ते चेक करायला की का होत नाही फास्टॅगचं. कारण वेळ वाया जातो ना. मग तर कालच कसं बॅलन्स वगैरे सगळं टाकून घेतलं होता फास्टॅग मध्ये त्यांनी. बघू आता. तर आता मस्त पंढरपूरला जाऊ आणि तिथे मग मस्त छान दर्शन घेऊ. तिथेच प्रसाद वगैरे मस्त खाऊ. आणि मी तर पहिल्यांदाच जाईल. मी तर कधीच गेली नाही, फर्स्ट टाइम जाणार आहे. आणि तिथून पुढे तुम्हाला मग माझं सांगते आम्ही कुठे जाणार आहे. चला. Roundabout onto Kurdawadi, Karmala Road. कमला भवानी म्हणजे ते देवीचं नाव करमाळा ठेवलेलं आहे ते. Continue on Kurdawadi, Karmala Road for 44 kilometers. ओके असा वरतून जायचं का? ओके. मला आठवतं मी इकडूनच असं काहीतरी केलं होतं. तिथून गेलं होतं ते मला. इथे इथलाच होता का माणूस तो? हा. मी आणता गाणं नाही ना चालत नाही. बघू शकता इथे आजची म्हणजे आपल्या सैराट मूवीच्या मूवीमधील गाण्याची शूटिंग इथे झाली होती या मंदिरामध्ये. आता बघू आपण. कमलाई ना, कमलाई देवी मंदिर छान आहे. एकदम जुनं वाटतं मला. गेटच भारी हो त्याचा. द्वार आलेलो आहे आपण सैराट मूवीच्या जिथे गाण्याची शूटिंग झाली होती तिथे आलेलो आहे. बघू आता. आणि इतकं मस्त आहे ना, पुरातन दिसतंय एकदम. बघू शकता कसा गेट आहे आणि एकदम जुना गेट आहे इथे.
तर असं मंदिर आहे हे. भारी आहे, जुनं मंदिर वाटतंय मला खूप कधीच. हे बघ हे आठवलं का? तू सोबतच नाही बघितलं? नाही बघितलंय पण मला आठवत नाही ना. चप्पल काढून वाव छान आहे. नाही ते मस्त बसतो आपण, मग तुला ते आठवत. ते माव बघ, हेच गाणं मध्ये आहे का? एक फोटो काढू शकता? फोटो बापरे, हे पुरातन मंदिर आहे ना. किती ना पुरातन आहे, पुरातन आहे एकदम. असं हे ना दगड स्टोनची किती छान आहे खांब. तर खूप छान आहे मंदिर, मस्त. करमाळा गावातून इकडे जाताना पंढरपूरला जाताना आहे ना, करमाळामध्ये यायचं आणि इतकं सुंदर आहे. बघू शकता. कुठे व्हील तिकडे आहे का? मी काढ. कोणते गणेश मंदिर आहे ना. हा गणपती बाप्पाचं. या ना पाय पडून. गणपती बाप्पाचं. बापरे, किती छान मूर्ती आहे. हा बापरे, पुरातन मंदिर आहे. चौ बाजूनी देवांचे आहे, म्हणजे महादेव, गणपती बाप्पा आणि देवीचं. भारी एकदम मस्त ठिकाण आहे खरंच. नक्की म्हणजे तुम्ही जर पंढरपूरकडे जात असाल ना तर करमाळ्याला यायचं आणि मस्त या मंदिरामध्ये पण दर्शनासाठी यायचं. खूपच छान आहे. तर बघू शकता. मस्त आहे पण. हा ह्या इथून चालायचं, ह्याच्यातून चालायचं. हे बघ इथून चाला, इथे लगेच थंड वाटते. ह्या इथे सूर्यनारायण मंदिर आहे. बघू बरं कसं आहे सूर्यनारायण. बापरे, कसं आहे बघितलं का? जुन्या मूर्त्या, गणपती बाप्पाची पण मूर्ती खूप जुनी आहे आणि आपलं महादेव पिंड पण इतकी जुनी आहे. होऊ शकतं एकदम मस्त आहे. भारी वाटलं मस्त येऊन. छान आहे. हे सूर्यनारायण हा मंदिर. चला मस्त चहू बाजूनी मंदिर. बघू शकतो. इथे आपण आधी दर्शन घेतलं, तिथून मग महादेवांचं, नंतर गणपती बाप्पाचं, त्याच्यानंतर मग सूर्यनारायण मंदिर आणि
आणि असं पिलर इतके छान दिसत आहे. तुळशीला जाऊन पहा किती भारी आहे. इथे मांजर जास्त आहे ना. हा तुळशीला जाऊन भारी पण मस्त. काय माहिती कसलं आता आपल्याला माहित नाही. आणि हे सिंह आहे ना आणि नंदी काय नाही. हा एकदम मस्त आहे. हा इथे चप्पल. हा ते बसलेले राहतात. हा चला असं मंदिर आहे पूर्ण. इतकं सुंदर आहे. मस्त बघून छान वाटलं. मग थांबा एक तिला काय घ्यायचं. काय घ्यायचं तुला. थांब हे खाणार आहे का तू. कितीला ये. 5 रुपये 10ला. ते नको का हे हो कसं आहे. नको हे दुसरं घेवा. हे आणि हे थांबा 20 रुपये. ते कसं खायचं. असं ओढून खायचं का. का हो आजी. आजी ओ आजी हे तर आजीकडून हे बोरकुट घेतलंय. बघू आता खाऊन. 5चे 2 रुपयाचे आणखी. आणि हे विहाने थांब काय घेते सुराई. ह्या साईडला ना विहीर आहे. ती बघू आता जी मूवी मध्ये झाली होती शूटिंग ती विहीर आहे. पण मग काय माहिती कुठे. खूप पुरा. आणि ते झाड पण आहे ज्याच्यावर आरची आणि परश्या बसायचे ना. तर ते झाड पण आहे. मला दाखवते पुढे. मस्त. हा इथे मस्त शूटिंग झालेली आहे गाण्यातली. आणि तेच ना ते म्हटलं दाखवते ना. तर तुम्हाला ती विहीर दाखव. ही विहीर आहे का. बापरे. गाण्यामध्ये जी विहीर काय म्हणता आरची आणि ते मस्त आंघोळ करता खाली आणि परीक्षा उडी मारतो ती विहीर आहे इथे. मला दाखवते. आणि ते झाड पण दाखवते ज्याच्यावर बसायचे ते दोघं. बघू शकता. ते असं ते अशी थांबते. तिने ते शूटिंग केलं तर ती इथलं आहे असं चालते ती. बापरे. तर ही विहीर आहे बघू शकता. याच्यात पाणी असतं ते. आणि इथून ती वरती चालते आणि इथून उडी खात होतो. तर ते झाडे सैराट मधलं आजची आणि परीक्षा ह्या झाडात बसली होती इथे. तर हे झाड असं आहे. तर इकडची फांदी तुटली आहे. इकडे बसायची वाटतं साईडला. ती तुटली आहे. मुलं कशी जाऊन फोटो काढतात. तर ती तुटून गेली. पण हे झाड होतं ते. तर मस्त बघून झालेलं आहे. आता तुला आपण फास्ट जायचं आहे. आणि तुम्हाला पण दाखवलं मी सैराट मूवी मधील म्हणजे ज्या गाण्यामध्ये शूटिंग झालेली ते ठिकाण दाखवलं. आपको टॉपिक नोट भी मिल सकता है जब भी हो कोई टेंशन नहीं. डाउनलोड कीजिए मनी जो है और अपने सभी फाइनेंशियल प्रॉब्लम्स का सॉल्यूशन पा लीजिए. चहाचे प्रकार कॉफी. तर मी कुंदा चहा घेतलेला आहे. स्पेशल आहे इथे. किया हमने केक. ते ना दिसत नाही ना मध्ये ना ते कुंदा चहा आहे. केला असं करा काढा ते त्याच्यातून असं चमच्याने. हा पेढा असतो वाटतं ना. हा रासाकुंदा चहा आहे. का भारी चहा लागतोय. जसं पेढा आपण खातोय तसं लागतंय. आपण काय करू ट्रान्सफर. इथे बघू शकता आपण आलेलोय पंढरपूर मध्ये. आणि ना इकडून वरून कसं काय आपण इकडे गेलो असतो. तिकडे त्या तिथे
तर फायनली आम्ही आलेलो आहे पंढरपूरला आणि बघू शकता मंदिर तिकडे आहे नदी आहे चंद्रभागा नदी काही ना. चला यायला तर नुसतं चाललंय आंघोळ करायची आणि इथे इथे पार्किंग आहे एवढी बघू शकता इथे पार्किंग आहे एवढी पार्किंगला गाडी लावू शकता मोफत. थम्सअप प्यायचं का? गार पाणी प्यायचं, थम्सअप प्यायचं यार. हा? थम्सअप प्यायचं. हिला घ्या फक्त आम्ही पुढे चल घ्या चल पटपट एकदम फास्ट फास्ट चला आपल्याला जायचं. तिकडेच ते सगळं असेल फक्त ते नाही काय म्हणतात ते प्रसाद वेगळं पंढरपूरचा प्रसाद घ्यावा लागेल आपल्याला. काय पावसाळ्यात किती पाणी होत असेल. पावसाळ्यात खूप पाणी राहत असेल तर ना वरतून पण रस्ता आहे पण मग तिथे ना गाडी इकडेच लावावी लागते पार तिकडून पायी जाऊ देता की नाही ते मध्ये माहिती पण सगळे म्हणतात की हा रस्ता एकदम चांगला आहे तुम्ही ना इथून मंदिरांचे दर्शन घेत तुम्ही जाऊ शकता. तर काय पुंडलिक ना आता खालून जाऊ जे मंदिर आहे ना त्याचे दर्शन करून मग वरती तिथं विठ्ठलाचं मंदिर इथे ना वाटतं इथे विचारू आपण इथे आता एकदा. आता फक्त मंदिरांची तिथेच गर्दी बाकीकडे गर्दी नाही हा. आणि इकडे तुम्ही बोटिंग पण करू शकता बोटिंग करून मंदिरापर्यंत सोडतात ते शकता इथे बोट आहे. बोटमध्ये जायचं का? बोटमध्ये पाय घेऊन आणि इथे ना आपण पुंडलिकाचं दर्शन करू शकतो. जा आमचं श्री पुंडलिक महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून इकडे विठ्ठलाच्या मंदिराकडे जातोय. किंवा शूज घालणे चल व्यान पुढे जाऊ आपण. कंपनीचा माल कंपनीच्या आमच्या ग्राहकांसाठीच आहे. तर मग या आवाजाच्या दिशेने या आपली मनपसंत बॅग खरेदी करा फक्त 100 रुपये. अहो खास वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कंपनीचा माल आहे. आणि चढत यायचंय खालून वरती मंदिरात जायला पायऱ्या चढून वरती आणलं आहे. चला बघू कुठे मंदिर श्रीराम मंदिर हे आपण हा रस्ता बघितला होता तेव्हा तो हा इकडून पण गाडी बघून आहे एकाने लावायचं बघून घ्यायचं पुढच्या वेळेस कधी आलो. हे नंदी आपल्या जीवनामध्ये या अंगठीचा वापर केला तो काम चालू आहे. सोमेश्वर महादेव मंदिर. तर हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे आणि असा रस्ता नुसते बॅग वगैरे विकण्यासाठी. विठ्ठलाचं पुढे ती छोटी मूर्ती कितीला असेल विठ्ठलाची काय माहिती विठ्ठल रुक्मिणीची. बघू आपण एवढी अशी एकदम एवढीशी कसं आहे ते मधून सेम टू सेम. हा
बघू शकता विठ्ठलचं मंदिर पुढे. हा हे बघतो आपण ना. जा पुढे विहान. प्रसाद घेऊन जाऊ आपण. बाहेरचीच ना. मला असं तुला गर्दी असणार आहे पण काय माहिती बघू. हा जवळ आले आपला मेन. हा गर्दीच राहील तर बघू आता. छोटे पितळाचे भांडे पहा ना सगळे. जवळ विठ्ठलाचं मंदिर बघू शकता. आणि दर्शनमध्ये घेतलं. मोबाईल अलाउड नव्हता. मोबाईल ना लॉकरमध्ये ठेवावा लागतो. मध्ये घुसू देत नाही मोबाईल घेऊन. तर दर्शन झालंय मस्तपैकी. आता आम्ही इकडे बघतो साईडला इकडे काय काय आहे काय काय नाही. आणि वियांना खूप छान दगड सापडला. तो पण मंदिराजवळ विटेसारखाच दगड आहे बघू शकता. ती गाडी कशी आहे बसायला. हा डिंक बघ. डिंक कवर इकडून तर बघायला भेटेल ना काय आहे नेमकी. लाडू प्रसाद केंद्र आहे बघू शकता. आणि असं इथे झालं आहे. तुम्ही प्रसाद घेतो आणि खाऊन घेतो इथे. माझंच बघता दुकानं वगैरे काही घ्यायचं असेल खरेदी करून घेतो. आणि असं घरगुती पांडुरंग झुणका भाकरी खाण्यासाठी आलेलो आहे. आणि 50 रुपये थाळी आहे. त्याच्यामध्ये पिठलं झुणका म्हणजे काय काय येतं ते दाखवून तुम्हाला. मस्त ऑथेंटिक आणि बघू शकता एकदम जुनं आहे हॉटेल. तर बघू शकता इकडे आल्यावर तेच ना स्पेशल तिथलं झुणका बघ. लोणचं पाहिजे. हा मला पाहिजे. ठेचा घे. ठेचा चांगला लागेल. नको इथेच टाका ठेचा. वडापाव नाही जेवण असते. जेवण भाकरी ज्वारी. हा ज्वारीची भाकरी भारी आहे ना. ताक म्हणजे याच्यातच आहे का ताक. बघू शकता एवढं आहे. भारी ना. हा मस्त ना जेवण करून झालेलं आहे. मूर्ती आहे इकडे बघू चला बरं काय. तर मला ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची छोटीशी. बघते आता नसला आहे बघू शकता इथे. मटेरियल काय फायबर टॉल मिक्स आहे. काय जगाशी पाऊंडर फायबर मिक्स आहे असं. हां मग तुटणार नाही ना ते कधीच ना. असं बघू शकता. कोणती घ्यायची चला चॉईस करा. ही पण 50ला आहे ना. मग 80 अशा घेऊ का. असं आहे ना मध्ये. कोणती घेऊ सांगा. हे बघ चांगलं वाटतंय ना. ठीक आहे ही इथं मोत्या. मी इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे छोटी मंदिरात ठेवायला. बघू शकता इथे मी छोटी मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे ठेवण्यासाठी मंदिरामध्ये. छान छान आहे ना. तर मस्त दर्शन करून झालं. छान पण झालं. आणि खंडोबा महाराज मंदिर जुनं आहे एकदम.
तर इकडे ना पितळाचे भांडे, छोट्या छोट्या मुलींचे पितळाचे भांडे इतके आहेत ना, तर इथे मान्य वगैरे. होळकर वाडापा, पंढरपूर.